मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटेल यांना प्रदान केला जातोय. कॉंग्रॅच्युलेशन आणि बॅड लक म्हणू शकतो. 9 पॅकर्स आपण अतिशय चांगला खेळ आपल्या माध्यमातून दाखवला. या स्पर्धेत आपण सहभागी झाला त्याबद्दल आपले विशेष आभार आम्ही व्यक्त करतो. तसेच जाऊया पुन्हा आपण मैदानाच्या दिशेने. आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये. पुढच्या सामन्याकडे आपण जाऊया. महत्त्वाचा सामना, शेवटचा सामना. त्यानंतर या मैदानामध्ये ट्विस्ट पाहायला भेटेल. कोणाचा फिटनेस जास्त आहे, कोण धावणार आणि कोण पहिला क्रमांक प्राप्त करणार, कोण लगेच सेमीफायनल मध्ये दाखल होणार ते देखील आपण पाहूया. तोपर्यंत मैदानाच्या दिशेने जाऊया. पहिल्या षटकाला सुरुवात झाली आहे. यस, लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात करा. अंपर्स NKM विरुद्ध सरस बॉईज. ओके. त्याचबरोबर मित्रांनो, शिवांश नाव्या रॉयल पुरस्कृत रॉयल चषक 2026 या स्पर्धेच्या निमित्त कुणाल दादा आपल्यास विनंती करतो, आपल्याला एक विशेष सन्मान करायचा आहे. कारण की सलग 3 दिवस या प्लास्टिक बॉल अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील नव्हे भारतातील सगळ्यात मोठी क्रिकेट स्पर्धा आपण पाहिली. आणि त्या स्पर्धेमध्ये सलग 3 दिवस आमच्या विक्रोळी पार्क साईडचे कॉमेंटेटर बॉक्स अंडरआर्म मधील विशालजी जाबीर सर यांचा विशेष सन्मान करण्यात येतो. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो आपण वाजवूया. त्यांचा आवाज आपण ऐकला. सलग 3 दिवस SSS YouTube लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी मुंबई, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर आपली स्पर्धा पोहोचवण्याचं महत्त्वाचं कामगिरी केली आहे. त्याबद्दल विशाल जाबीर सर आपला मी विशेष आभार व्यक्त करतो शिवांश नव्या रॉयलच्या माध्यमातून. आणि पुन्हा एकदा विशाल सर आपली भेट नक्की येणाऱ्या कुठल्या तरी स्पर्धेला नक्कीच पाहायला भेटेल. तोपर्यंत मी जातो पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने, महत्त्वाच्या सामन्याकडे, महत्त्वाच्या स्पर्धेकडे. मॅच क्रमांक 5 शेवटचा सामना पाहायला मिळतोय. चला लेट्स प्ले सर, चालू करा सामना. त्याच्यानंतर सर्व सामने सेमीफायनल आणि फायनल 10-10 बॉलचे खेळवले जातील. याची सर्व संघांनी नोंद घ्या. सेमीफायनल आणि फायनल 10-10 बॉलचे खेळवले जातील. याची संबंधित सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. शेवटचा सामना लीग स्टेज मधील, नॉकआउट मधील, माफ करा. षटक क्रमांक 1 साठी गोलंदाज पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती पहिलं दांडी 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 गुल. विकेटचं पतन पाहायला मिळते, विकेट पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती अप्रतिम बॉल. इथे पाहिलं तर पांडे गोल्डन डकचे शिकार झालेत, यावं लागेल माघारी. पहिला बॉल अप्रतिम हाताळताना पाहतोय. गोलंदाज पाहायला मिळत आहेत. सूरज, ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक स्पर्धेमध्ये ज्यांनी धुमाकूळ घातला ते गोलंदाज पाहायला मिळत आहेत. सूरज वरळीचे गोलंदाज आहेत आणि त्यांनी प्रत्येक स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली आहे. आणि इथे महत्वाचा आघाडीचा फलंदाज पांडे मैदानाच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल यष्ट्यांच्या बरोबर मध्ये विकेटचं पतन झालं. बॅटर 0 या धावसंख्येवरती बाद होताना पाहायला मिळत आहेत. संपूर्ण स्पर्धा सलग 3 दिवस SSS YouTube लाईव्हच्या माध्यमातून. त्याचबरोबर सर्व आमच्या महिला भगिनी आहेत, शिवसैनिक आहेत, त्यांचा वाकोला विधानसभा यांच्या सर्वांचा एकत्रितपणे आपण विशेष सन्मान करतोय. या स्पर्धेनिमित्त आपण दाखल झालात त्याबद्दल. रॉयल चषक 2026 आपल्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये संपन्न होताना पाहायला मिळते. त्याबद्दल आपला सर्वांचा एक विशेष सन्मान केला जातोय. पुन्हा एकदा डावखुरे बॅटर मैदानात आले. समोरच्या दिशेने मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण देखील तितकं चांगलं पाहायला मिळत आहे. कारण की ह्या मैदानामध्ये पाहिलं तर कुणाल दादांची रबर बॉलची क्रिकेट स्पर्धा होते, टेनिस बॉलची क्रिकेट स्पर्धा होते. आणि आता आपण पाहतोय त्यांच्या सहकार्याने ही रॉयल चषक क्रिकेट स्पर्धा, प्लास्टिक बॉल अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सर्व आमचे वाकोला विधानसभाचे शिवसैनिक महिला भगिनी इथं उपस्थित झाल्या, त्यांचा विशेष आम्ही आभार व्यक्त करतो की आपण आलात. 11 वाजलेत तरी आपण या स्पर्धेला आलात आणि जी सदिच्छा भेट दिली त्याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मनपूर्वक जाहीर आभार आम्ही व्यक्त करतो. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. धावसंख्या धावफलकावरती 4 या आकड्यावरती पाहायला मिळते. कारण की कुणाल दादा आपल्याला माहिती असेल, कारण की आपली इथं रबर बॉलची सगळ्यात मोठी ओरम क्रिकेट स्पर्धा आपण पाहिली आहे. परंतु ह्याच मैदानामध्ये आता 1 लाख रुपयाची देखील क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. वैशिष्ट्य या मैदानाचं
जिथे जिथे कुणाल दादा आम्हाला पाहायला मिळतात तिथं तिथं मात्र मोठ्या स्पर्धा नेहमीच होतात. पुन्हा एकदा ड्राईव्ह केले समोरच्या दिशेने, क्षेत्ररक्षण थोडंसं खराब पाहायला मिळतंय, परंतु 2 धावा इथे प्राप्त होताना पाहायला मिळतील. कुणाल दादांबरोबर एक छोटी आठवण कॅमेऱ्यामध्ये कैद करताना आमच्या सर्व वाकोला विधानसभाच्या महिला शिवसैनिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण की ह्याच्या पुढचे सर्व सामने हे 10-10 बॉलचे होतील. याची संबंधित संघांनी नोंद घ्या. मॅजिक बॉल प्रत्येक शेवटच्या बॉलचा 5वा बॉल हा मॅजिक बॉल असेल 2 ओव्हरमध्ये. काही येणाऱ्या थोड्याच वेळात विजेता देखील आपल्याला पाहायला भेटेल. तोपर्यंत जाऊया आपण शेवटच्या सामन्याकडे. आणि इथे विकेट 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 पाहायला मिळते. पुन्हा एकदा षटक क्रमांक 1 मध्ये दुसरी विकेट पाहायला मिळते. षटक क्रमांक 1 ची समाप्ती इथे पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजे 8 या धावसंख्येवरती, 7 या धावसंख्येवरती. चला टीम सरस, मीटिंग कमी करा. सुशील लक्ष ठेवा, आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. आपल्याला येणारे सर्व सामने वेळेत पूर्ण करायचे आहेत. त्याचबरोबर आमच्या व्यासपीठावरती प्रमुख पाहुणे देखील आपण पाहतोय कुणाल दादा, हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांच्या शुभ हस्ते 2026चा बायकरमॅन कोण ठरणार. त्याचबरोबर इंस्टाग्रामवरती आम्ही एक क्वेश्चन टाकला होता की कोण बायकरमॅन ठरणार आहे. एकंदरीत 750 जणांच्या कमेंट्स आल्यात आमच्या पेजवरती, परंतु ज्यांच्या नावाची चर्चा होती ना ते सर्व संघ स्पर्धेच्या बाहेर गेलेत. आता नवीन कोणतरी पाहायला भेटेल कोण या बाईकवरती बसणार आहे. कारण की प्लास्टिक बॉल अंडरम बॉल क्रिकेटमधील पहिली स्पर्धा आपल्या बांद्रा विभागामध्ये होते. अभिमान आहे आपल्याला आपल्या वांद्रेकरांचा. षटक क्रमांक 2 साठी गोलंदाज हर्ष दाखल होताना पाहायला मिळत आहेत. वरळीचे गोलंदाज विरुद्ध चुनाभट्टी, हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळतोय. महत्वाची लढत आपल्याला पाहायला मिळते. धन्यवाद उपस्थित सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा आभार आम्ही व्यक्त करतो. सर्वांना शुभरात्री. पुन्हा एकदा गॅप शोधून काढलाय, परंतु खेळाडू आहेत, फेकी करतील. बॉल पोचेपर्यंत जर पाहिलं एकंदरीत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. महत्वाचा सामना आहे, निर्णायक सामना आहे. याच्यानंतर उर्वरित फक्त 3 सामने ते 10-10 चेंडूचे खेळवले जातील. ओव्हरचा 5वा बॉल हा मॅजिक बॉल असेल, याच्याकडे देखील लक्ष ठेवावे लागेल. पुन्हा एकदा शफल झालेत. बॅटची टॉपेज लागली, परंतु खेळाडू आहेत तिकडे थोडेसे फंबल झालेत. आणि इथे पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. पंच निर्णय एकमेकांशी कोऑर्डिनेशन करतील. त्यानंतर जो निर्णय येईल तो दोन्ही संघांना मान्य करावा लागेल. पंचांचा निर्णय काय आलाय, पंच निर्णय कळवा. नॉट आउट. थँक्यू. आमच्यापर्यंत आपण निर्णय कळवा प्लीज, विनंती असेल आपल्याला. टायमिंग सांगितलंय आम्ही, फक्त आता टीम सरस 8 मिनिटं फक्त शिल्लक आहे. सुशील कॅप्टन्स आपण लक्ष ठेवा, या 8 मिनिटांमध्ये आपले उर्वरित किती बॉल राहिलेत, 12 बॉलचा खेळ पूर्ण झाला पाहिजे. पुन्हा शफल झालेत, पुन्हा आडव्या बॅटने खेळलेत. लॉंगॉनमध्ये खेळाडू आहेत, बॉलवरती येतील आणि चपळाई बघा. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. शेवटचा बॉल असेल षटक क्रमांक 2. त्यानंतर तिन्ही सामने 10-10 बॉलचे खेळवण्यात येतील. पुन्हा गॅप शोधलाय, पुन्हा चांगला फटका, परंतु इथं पुन्हा 2 धावा इथे पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 ची समाप्ती झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती पाहिली टीम NKM या संघाची 16 या आकड्यावरती पाहायला मिळते. 16 धावसंख्या झाली आहे. जाऊया निर्णायक षटकाकडे, तिसऱ्या षटकाकडे, कारण की ह्या षटकाची जादू पाहायला मिळते. शापसिडीचा खेळ पाहायला भेटतो. बॉल क्रमांक 14 आणि 15 हा मॅजिक बॉल पाहायला मिळतो. जितक्या धावा तुम्ही 14 आणि 15 बॉलवरती काढाल तितक्या डबल धरल्या जातील. जर विकेट गेली तर 5 धावांना पॅनलाइज करावे लागेल. 5 धावांना पॅनलाइजच्या सामोरे जावे लागेल. लवकर जा, लवकर जा.
चला या पांडेजी मैदानाच्या बाहेर. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा आपण जाऊया मैदानाच्या दिशेने. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाज दाखल झालेत. सुशील संघाचे कर्णधार कॅप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल इथे यश त्यांच्या मागे. पहा काय क्षेत्ररक्षण केलं जातंय. ओके, क्वालिफायर झालेले 4 कॅप्टन्स आपले 4ही धावणारे खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचवा. क्वालिफायर झालेले 4 कॅप्टन्स सप्पे भारी, गल्ली बॉईज, त्याचबरोबर शिवांश नव्या, चौथा संघ वरळी फायटर्स आणि चालू असलेल्या सामन्यामधील आपल्याला 5वा खेळाडू आपल्याला पाहायला भेटेल. मैदानामध्ये धावणार आहेत, 4 धावा कंप्लीट करणार आहेत आणि त्या 4 धावांमधून जो पहिला पोहोचेल तो संघ सेमीफायनल मध्ये दाखल होईल. त्यानंतर लगेच 2 संघांमध्ये 10-10 बॉलची सामन्याला सुरुवात होईल. व्हाईट बॉल आताचा. थँक्यू सर. व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. एक अतिरिक्त धाव फलकावरती पाहायला मिळते. कोण ठरणार रोख रुपये 1,11,111चा मानकरी? कोण राहणार रोख रुपये 55,555चा मानकरी? येणाऱ्या काही आपल्याला अर्धा पाऊण तासामध्ये पाहायला भेटेल. आणि कोण जिंकणार ही 2 व्हीलर बाईक? पुन्हा एकदा खोदून मारण्याचा प्रयत्न. बॉल जर पहिला बॅटच्या आतमध्ये लागला, परंतु 2 धावा इथे पाहायला मिळतील. फेकी केली जाते. या 2-2 धावाने आतापर्यंत NKM बॉईज यांनी मात्र धावसंख्या चालू ठेवली आहे. या 2-2 धावा खूप महत्वाच्या आहेत. एक शॉट आहे का आताचा? थँक्यू व्हेरी मच सर, धन्यवाद. स्टेट अंपरच्या भूमिकेमध्ये आकाश आखाडे पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर सागर आणि गणेश लेग पंचाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. शफल झालेत. पुन्हा आडव्या बॅटने मारला बॉल. पाहिला लॉंग ऑन रिझन मध्ये येतोय आणि इथे बघा क्षेत्ररक्षण पहा किती अप्रतिम फेकी पाहायला मिळते. बॉल देखील तितकाच गॅदर चांगल्या प्रकारे केलाय. दुखापत होईल असं क्षेत्ररक्षण मित्रांनो करू नका. आम्हाला देखील माहिती आहे सामना महत्वाचा आहे, स्पर्धा महत्वाची आहे. आतापर्यंत आपण पाहिलं या मैदानामध्ये रबर बॉलची स्पर्धा झाली आहे, या मैदानामध्ये पाहिलं तर टेनिस बॉलची स्पर्धा झाली आहे, परंतु ह्या मैदानामध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये पहिल्यांदा एवढी मोठी स्पर्धा पाहायला मिळते. ती म्हणजे शिवांश नव्या रॉयल या संघाची. धावसंख्या धावफलकावरती पाहिली. बॉल 2 बॉल झालेत. अजूनही तिसरा बॉल टाकला जातोय. पुन्हा एकदा 2 धावा पाहायला भेटतील आणि इथे आता मॅजिक बॉलला सुरुवात होईल. चला बॅटर दोन्ही बॅट आपण बदला आणि सिक्सर. धन्यवाद. सिक्सर ब्रँडने डिझायनिंग केलेल्या फायबरच्या बॅट आपण आणा खेळायला. केला तर तुम्ही या बॅटेने नाद, नाहीतर संपूर्ण बर्बाद. कारण की ह्या बॉलवरती मारल तितक्या डबल धावा धरल्या जातील. जर विकेट गेली तर 5 धावांना पॅनलाइज व्हावं लागेल. हे देखील या बॉलचं समीकरण आहे. धावसंख्या 23 ऑन अ बोर्ड. 23 धावा आपल्याला पाहायला मिळत आहे धावफलकावरती. महत्वाची स्पर्धा आपण पाहतोय. 23 धावा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं. ISPLचा देखील धमाका चालू आहे, परंतु प्रेक्षक माहिती कोणाकडे वळलेत तर या बांद्रा नगरीत वळलेत, या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये वळलेत. संपूर्ण प्रेक्षक जर पाहिलं आमच्या प्लॅस्टिक बॉल विश्वातील संपूर्ण SSS YouTube लाईव्ह वरती लाईव्ह सामने पाहतायत. महत्वाची स्पर्धा अंतिम टप्प्यात येताना आपण पाहतोय. शेवटचा सामना टॉप 5 मधील, त्यानंतर लगेच सेमीफायनल आणि फायनलला सुरुवात आपण करू. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल. क्षेत्ररक्षण चांगलं. फेकी जर बॉल पकडला असता विकेट प्राप्त झाली असती. विकेट षटक क्रमांक 3 ची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या पाहिली धावफलकावरती. (27) ऑन अ बोर्ड. 27 शेवटचा षटक निर्णायक पाहायला भेटतंय. पाहूया गोलंदाजी करण्यासाठी
शेवटचा षटक हाताळण्यासाठी कोण बॉलर दाखल होतील? चला, जे आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर बसलेत खेळाडू, आपण तिथून उठा आणि सरळ डगआउट मध्ये जा. चला, शेवटचं षटक बॉलर्स नेम हैदर, ज्याच्या नावाची चर्चा झाली आहे आता या स्पर्धेमध्ये, तो गोलंदाज दाखल होताना पाहायला मिळतो. या स्पर्धेमध्ये गोलंदाज क्रमांक 4, वैयक्तिक पहिलं षटक. फुलटॉस बॉल होता, फुलटॉस बॉलला मात्र दिशा दिली. डीप मध्ये खेळाडू आहेत, फेकी पाहायला मिळते, परंतु 2 धावा इथे लोड केल्या जातील आमच्या स्कोर बोर्डवरती. चांगलं क्षेत्ररक्षण सोनू याच्या माध्यमातून पाहायला मिळते. सोनूने देखील चांगली कामगिरी केली या स्पर्धेमध्ये. संघाचे कॅप्टन सरस बॉईज, या संघाचे कॅप्टन सुशील देखील आपण पाहतोय. एक चांगले लेदर बॉल क्रिकेटपट्टू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. ते सुशील क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानात दाखल आहेत. हैदर पूर्ण स्पर्धेमध्ये पाहिलं तर हैदरने आतापर्यंत एक षटकार किंवा चौकार नाही मारलाय, परंतु सिंगल डबल धावाकडून त्यांनी देखील आपली धावसंख्या टॉप बॅटरच्या यादीमध्ये नेऊन ठेवली आहे. पुन्हा फुलर लेनचा बॉल, फुल टॉस वसूल करण्याचा प्रयत्न. बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. पहा हैदरचा अनुभव आपल्याला पाहायला मिळतोय. इतक्या वर्ष क्रिकेट मी का खेळलो, प्लास्टिक बॉल अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा, वरळीमध्ये का माझ्या नावाची चर्चा होते, तो गोलंदाज पाहायला मिळतोय. हैदर आपल्याला पाहायला मिळत आहेत. उर्वरित 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. या उर्वरित 3 बॉलवरती पाहूया. चारही संघांचे कॅप्टन्स आपल्याला सांगितलंय की आपल्या चारही खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचवा. धावणारे खेळाडू चारही वरती या व्यासपीठावरती. गल्ली बॉईज, सरस, माफ करा, गल्ली बॉईज, त्याचबरोबर वरळी फायटर्स, सप्पे भारी. 3 चेंडूचा खेळ झालाय. 32 धावसंख्या पाहायला मिळते. आणि श्रीवंश 9व्या. गणेश आमच्या पाठीमागे बसलेत, गल्ली बॉईजचे कर्णधार आहेत. त्यांनी महत्वपूर्ण सामन्यामध्ये सामना जिंकलाय आणि टॉप 5 मध्ये दाखल झालेत. वरळीचा संघ, वरळी नाक्यावरचा संघ. त्याचबरोबर पाहिलं तर आमच्या विभागाचे नगरसेवक आहेत ना दादा, दत्ताजी नरवणकर आहेत, वरळी 197, आणि त्यांच्या विभागातील संघ आहे वरळी नाक्यावरचा. नगरसेवक दत्ताजी नरवणकर, विभाग क्रमांक 197, वरळी नाका, मुंबई क्रमांक 18. सध्या नियुक्त झाल्यात. त्यांच्या पत्नी नगरसेवक पदाचा त्यांनी पदभार स्वीकारलाय. त्यांच्या विभागातील संघ आणि त्यांचा आवडता विभाग म्हणजे वरळी नाका टेनामेंट 141, त्या विभागातील संघ पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पाहूया. अप्रतिम चेंडू हाताळताना पाहतोय गोलंदाजाला. विकेट इथं पाहायला मिळते. विकेट क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर जाईल. षटक क्रमांक 4 ची देखील समाप्ती झाली आहे. धावसंख्या पाहिली 34 धावा झाल्यात. 35 धावांचा पाठलाग करायचा. टीम सरस बॉईज वरळी, लगेच आपले 2 बॅटर आपण मैदानात दाखल करा. आणि त्याचबरोबर टीम NKM सुनाबट्टी, आपण देखील आपले लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. तोपर्यंत आपण घेऊया 2 मिनिटांचा ब्रेक. धन्यवाद. चला, सरस आपले दोन्ही बॅटर मैदानात दाखल करा. त्याचबरोबर विनंती असेल टीम NKM लगेच क्षेत्ररक्षण लावण्यासाठी मैदानात दाखल व्हा.
येणारे 20 बॉल विजयासाठी 35 धावांची आवश्यकता. त्यानंतर सुपर 4 सुपर 5 रनिंग होईल. 4 धावा धावावे लागतील. जो पहिला येईल तो सेमीफायनलला दाखल होईल. त्यातल्या 2-2 मध्ये 10-10 बॉलचा सामना होईल. जो जिंकेल 2 संघ ते सेमीफायनल मध्ये दाखल होतील आणि त्यानंतरचा निर्णय विकी कदम बॉल आउट करणार ते. ओके, म्हणजे त्यातला जो जाईल फायनलला म्हणजे आता बघू. चला, विनंती आहे पांडेजी, आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. विनंती असेल. आपण आतापर्यंत 2 दिवस सहकार्य केले चुनापट्टी संघ, त्याबद्दल आपला मी विशेष आभार व्यक्त करतो. मोठ्या स्पर्धेमध्ये आपण मोठी कामगिरी केली आहे. चुनापट्टी संघ आता आपण 35 धावा केल्या आहेत. 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचं समीकरण आपण पाहिलं. स्पर्धेचं समीकरण पहा कशा प्रकारे असेल. मी पुन्हा एकदा सांगतो. 5 खेळाडू धावतील, त्यातला 1 खेळाडू जिंकणार. या संपर्स त्यातला एक खेळाडू जिंकणार, तो सेमीफायनल मध्ये दाखल होणार. 2 संघ असतील, 4 संघ, त्यांच्यात 2 सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळतील. त्या 2 सेमीफायनल मधील 2 संघ जे जातील सेमीला, त्या दोन्ही संघांचे लकी ड्रॉ चिठ्ठी उडवली जाईल आणि जी चिठ्ठी ज्याच्या नावाची येईल तो मेगा फायनल मध्ये दाखल होईल, हे देखील लक्षात घ्या. सागर, सेमीफायनल वाला जाणाऱ्याला कंपल्सरी सेमीफायनल खेळावे लागणार, हे लक्षात घ्या. चला जाऊया आपण दुसऱ्या इनिंग कडे. गोलंदाज क्रमांक 1 आपल्याला पांडेजी मैदानात दाखल होताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला पाहिलं बॅटर सुशील आणि दुसऱ्या बाजूला हसन पाहायला मिळतील. पहिला बॉल जर पाहिला यष्ट्यांच्या बाहेर सुरुवात झाली आहे वाईट बॉलने. पहिला बॉल वाईट पाहायला मिळतोय. पहिला अतिरिक्त धाव फलकावर पाहायला मिळते. महत्वाचे उर्वरित फक्त 3च सामने शिल्लक आहेत. 10-10 बॉलचे ते सामने होतील. सर्व मात्र खेळाडू आता इथे पाहायला मिळतील, धावणारे, पळणारे. परंतु माझ्या नजरेमध्ये आतापर्यंत एकच खेळाडू जरा दिसतोय, तो स्ट्रॉंग धावणारा, तो म्हणजे संकेत पाहायला मिळतोय. पळावे लागेल, धावावे लागेल, संघासाठी मातीत देखील लोळावे लागेल. दुसरा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह केलंय. खेळाडू आहेत, क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळते आणि त्याच्या जाग्यावरती एका धावेच्या व्यतिरिक्त दुसरी धाव देखील इथं प्राप्त पाहायला मिळते. टीम एनकेएम खेळाडू क्षेत्ररक्षण करावे लागेल, कॅच पकडावी लागेल. या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं आहे, तर ही धडपड करावी लागेल. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं, सलग 2 दिवस महाराष्ट्राचा बुलंद आवाज व्हॉइस ऑफ महाराष्ट्र चंदू शेट्टे सर ते देखील माझ्या समवेत या स्पर्धेमध्ये समालोचन करत होते. त्याचबरोबर व्हॉइस ऑफ इंडिया हरिजी पांड्या सर इथे चांगला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून बॉल फेकून दिलाय, सरळ सीमारेषा पलीकडे आलाय. दणदणीत खणखणीत अर्थातच रॉयल चषक, त्याचबरोबर कुणाल दादा दणदणीत खणखणीत षटकार पाहायला मिळतोय. बॉलला पाठवलंय सीमा पलीकडे. 6 धावा. काय फलंदाजी पाहायला मिळते पहा. बॅटर आहेत सुशील, संघाचे कर्णधार. पुन्हा एकदा डोक्यावरून मारलाय. 1 धाव कंप्लीट, दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. कॅप्टन लिडिंग ऑफ द फ्रंट पाहायला मिळतात. सुशील फलंदाजीसाठी आलेत. कॅप्टनने मात्र महत्वाची भूमिका आपल्या खांद्यावरती घेतली आहे. अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते. परंतु या फटक्याने मात्र बॉल क्रमांक 2 वरती सगळ्यांचं लक्ष वेधलंय. इथे पुन्हा समोरच्या दिशेने फेकी चुकीची आणि त्याचा फायदा झालाय सरस बॉईज या संघाला. 2 धावा ऍड होतील. 2 धावाने धावसंख्या पहिली धाव फलकावरती ती म्हणजे 14 पाहायला मिळते. अप्रतिम फलंदाजी केली आहे सुशीलने आतापर्यंत. कॅप्टन लिडिंग ऑफ द फ्रंट.
अलॉंग द कार्पेट खेळलेला फटका, मातीला घासून जाणारा बॉल आणि येणाऱ्या त्या 2 धावा. म्हणजे एकंदरीत पाहिलं तर एका षटकामध्ये टीम वरळीच्या सरस बॉईजने धावसंख्या धावफलकावरती 16 या आकड्यावरती नेऊन पोहोचवलेली आहे. कुणाल दादा, ह्या संघाने गेल्या वर्षी रॉयल चषक 2025 ची स्पर्धा जिंकली होती आणि तो संघ आता चांगलं कामगिरी करताना मैदानात पाहायला मिळतोय. टॉप 5 मध्ये येण्याचा प्रयत्न करतोय. 40 संघ मुंबईतील दाखल झाले होते. एक संघ कल्याणचा संघ दाखल झाला होता, ग्रामीण संघ. त्या संघाने देखील उल्लेखनीय कामगिरी केली. त्याचबरोबर अमरावती आणि सांगलीवरून देखील ही स्पर्धा खेळण्यासाठी आम्हाला कॉल आले होते, परंतु थोडंसं नॉलेज नसल्यामुळे आम्ही त्या संघाला सांगितलं आपण स्पर्धा पहा कशा प्रकारे खेळली जाते, त्यानंतर पुढच्या वर्षी नक्कीच तुम्ही दाखल व्हा ही स्पर्धा खेळण्यासाठी. आम्ही आपलं आमच्या वांद्र्या नगरीमध्ये हार्दिक स्वागत करू. पुन्हा चांगला ड्राईव्ह केलाय बॉलला, ढकललाय बॉलला, अलॉंग द कार्पेट खेळलेला फटका, डाऊन द ग्राउंड. धावसंख्या पाहिली ती 17. आठवण करून देणारा जर्सी क्रमांक 17 पाहायला मिळतोय. साऊथ आफ्रिकेचे 360 मॅन AB डेव्हिलियर्स यांची आठवण करून देणारा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चला, सर्व धावणारे खेळाडू तयार राहा. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलेत खेळाडू आहेत. मिडॉन मध्ये मात्र क्षेत्ररक्षण सजवलंय. एका बाजूला पाहिलं तर मिडॉन क्षेत्रामध्ये 4 खेळाडू पाहायला भेटतील. एक डीप मध्ये आहेत, त्याचबरोबर एक स्क्वेअर लेग मध्ये आहेत, त्याचबरोबर एक व्ही शेप मध्ये देखील खेळाडू पाहायला मिळत आहेत. 4 खेळाडू तैनात आहेत या बाउंड्री लाईनच्या दिशेने. हसन पाहायला मिळतात, ज्यांच्या बॅटमधून 3 षटकार हॅट्रिक पहिलीची नोंद केली होती, तो हसन पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने बॉलला उडवलंय खेळाडू आहेत. फंबल होतील तोपर्यंत सुशील सुखरूप आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये दाखल होतील. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. अंबर्स डॉट बॉल आहे या. धन्यवाद, थँक्यू. हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावसंख्या पाहिली ती 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. पुन्हा चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये खेळाडू आहेत. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव देखील घेतली जाईल. सुशील पळतायत कारण की ते लेदर बॉलचे क्रिकेट खेळाडू आहेत. प्लास्टिक बॉल अंडरआर्म क्रिकेट देखील चांगलं खेळतात. वरळीमध्ये चांगलं नाव आहे. धावसंख्या 22 ऑन अ बोर्ड. बावीस डबल डिजिट धावसंख्या पाहायला मिळते. 10 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. या षटकामध्ये मॅजिक बॉलचे देखील 2 बॉल आहेत. त्या बॉलसाठी थांबणार, त्या बॉलवरती 2 धावा कंप्लीट केल्या तर 4 धावा ऍड होतील. चांगला निर्णय पाहायला मिळतो. विकीजी कदम, गणेशजी कोकाटे, अमीन इनामदार त्यांनी अभूतपूर्व हे नियोजन केलंय. अंतिम दिवस काही येणाऱ्या क्षणातच आपण आता 5 खेळाडू धावतील. एक रेस पाहायला भेटेल. आतापर्यंत आपण रेस पाहिली ती रेसकोर्स मध्ये, परंतु या मैदानात एक रेस पाहायला भेटेल. पुन्हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल घोषांक धावसंख्येमध्ये जाऊन पोहोचलाय. 9 बॉल, अजूनही 12 धावांची आवश्यकता. नऊ बॉल सांगितलं मी पांडेजी, 9 बॉल नाही सांगितलंय. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतो. गॅप शोधलाय, खेळाडू आहेत. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. बॉल चाललाय सरळ दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्येत बदल पाहायला मिळते. धावसंख्या 27 ऑन अ बोर्ड. आलेत, धावसंख्याच्या जवळ आलेत. सरस त्यांनी सकाळी सांगितलं होतं कालच्या दिवशी मला की आम्ही प्रयत्न करणार पुन्हा एकदा ही स्पर्धा जिंकण्याची, आणि तेच प्रयत्न मैदानात पाहायला मिळत आहेत. टॉप 5 मध्ये जो संघ जिंकेल तो दाखल होईल. अजून मॅच ऑन आहे. ह्याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं 4 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता होती. वरून सारखा नन्ना मुन्ना जादूगार याने 2 बॉल डॉट काढले. मॅच आलेली 2 बॉल 4 वरती. शेवटच्या बॉलला अनिकेतने षटकार ठोकला, परंतु तिकडे क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर रुपेश पालशेतकर बाउंड्री लाईनच्या पुढे होते. चला, मॅजिक बॉलला सुरुवात करा. बॅट बदलावी लागतील. बॅटर हे महत्वाचे 2 बॉल आहेत. धन्यवाद. तिथे खेळाडू पुढे होते त्यामुळे कुठेतरी पाहिलं तर तो बॉल डोक्यावरून बाहेर गेला आणि सरळ
कार्पेटला लागला आणि षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्या पाहिली 27. 7 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता विजयासाठी. मॅजिक बॉल आहे, या बॉलवरती विकेट मिळाला तर 5 धावा झटकन खाली होतील. जर सिंगल डबल काढले तर डायरेक्ट 4 धावा प्लस होतील. पाहूया बॅटर आतापर्यंत विकेट. ओहो, विकेट अजून गेली नाहीये. भागीदारी पाहिली दोन्ही खेळाडूंची. 27 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळते. चांगला खेळ पाहायला भेटतो मैदानामध्ये. लगेचच येणाऱ्या वेळेत 2 सेमीफायनल मेगा फायनलला सुरुवात होईल. 10 बॉलचे सर्व सामने खेळले जातील. मॅजिक बॉल, काय जादू होते. ड्राईव्ह केला बॉलला, खेळाडू नाही आहेत. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव देखील कंप्लीट आणि इथे 3 धावा इथे पाहायला भेटतील. म्हणजे 3 दुने 6, 6 धावा ऍड होतील. आता जिंक एक शॉर्ट रन्स आहे, शॉर्ट आहे का? ओके, तर 4 धावा आपण ऍड करू. येणारे 6 बॉल. सहा चेंडू आणि विजयासाठी अजूनही 4 धावांची आवश्यकता. मॅजिक बॉल पुन्हा बॉडीवरती आदळलाय. रिक्स घेणार नाहीये टीम सरस. त्यांना देखील माहिती हा बॉल डॉट जाऊन देत, आम्हाला काही फरक पडत नाहीये. पुढच्या 5 बॉल मध्ये आम्ही ते 4 धावा कंप्लीट करणार. धन्यवाद. चला टीम मीटिंग नका घेऊ पांडेची, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. 5 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे, ही विनंती असेल आपल्याला. आमच्या कॉलिंगकडे लक्ष द्या. पांडे, संदीप पांडे गोलंदाज पाहूया. गोलंदाज क्रमांक 4. येणारे 5 बॉल 4 धावांची आवश्यकता पाहायला भेटेल. तुषार, गोलंदाज तुषार दाखल होताना पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेमध्ये संपूर्ण ज्या जर्सी आहेत त्या संपूर्ण जर्सी आमच्या मुख्य व्यासपीठावरती अंतिम सामन्यापर्यंत थांबणार आहेत. आमच्या सर्वांचे लाडके सन्माननीय कुणाल दादा सरमकर यांनी पुरस्कृत केले गेले आहेत. दादा, आपलं खूप विशेष आभार आम्ही व्यक्त करतो की आपण प्रत्येक स्पर्धेला एक दर्जा देण्याचं काम आपण नेहमी करता. चला संदीपजी पांडे, वेळ घेऊ नका. येणारे 5 बॉल विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. हसन, पहिला बॉल यष्टांच्या बाहेर, पहिलाच वाईट बॉल टाकला जातोय. जिंकण्यासाठी अजूनही 3 धावांचा पाठलाग करायचा आहे. 5 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. सफल झाले, ड्राईव्ह केलाय, एक्स्ट्रा कव्हर्स मधून खेळाडू धावत येतील, पळत येतील, फेकी करतील. फेकी चुकली आहे आणि इथे आता सामना बरोबरी सुटलाय. परंतु या स्पर्धेचा नियम आहे, कंपल्सरी चेसिंग आपल्याला करावे लागेल. 1 धाव कंप्लीट करावी लागेल. चला प्रथमेश, लगेच लाईन पाडून घ्या, तिथून देखील लाईन पाडून घ्या आणि 5 खेळाडूंना उभं करा मैदानामध्ये. येस, बाकी मैदानात कोण नाही राहणार. इथे सरस बॉईजचा संघ विजयी ठरलाय. टॉप 5 मध्ये जाताना आपण त्यांना पाहतोय. आणि आता या मैदानामध्ये आतापर्यंत आपण रेसकोर्स मध्ये घोडे पळताना पाहिलेत, परंतु या मैदानामध्ये आता खेळाडू पळताना पाहणार. मी देखील जातो मैदानामध्ये. थेट आतमध्ये कोणी नाही जायचंय. सरस बॉईज बाहेर या. आणि गर्दी मैदानात कोणाची नसं पाहिजे. सरस बॉईज मैदानाच्या बाहेर या. गुड बॉलिंग सूरज, कॉंग्रॅच्युलेशन. चला आपण जाऊया मैदानाच्या दिशेने. एक निर्णय आपण पाहिला या स्पर्धेच्या माध्यमातून. शेवटच्या तो उर्वरित सेमी आणि फायनल पाहायला भेटेल. तोपर्यंत इथं 5 खेळाडू पळतील. कोणी मैदानात दाखल होणार नाहीये. सर्व टीम बाहेर. फक्त तुमचे पळणारे 5 खेळाडू इथे दाखल होतील. एका बाजूला पाहिलं वरळी फायटरचा वंश पाहायला भेटतोय. दुसऱ्या बाजूला पाहूया सप्पे भारी टीम. सप्पे भारी टीमचा या पळणारा खेळाडू मैदानात दाखल व्हा. बॅट घेऊन मैदानात दाखल व्हा. चला सप्पे भारी संदीप इथे दाखल झालेत पळण्यासाठी. त्याचबरोबर तिसरा खेळाडू सोनू आपल्याला पाहायला मिळतोय. टीम सरस बॉईज या संघाचा खेळाडू पाहायला भेटेल. त्यानंतर जाऊया पुन्हा एकदा शिवांश नवव्या, आयन शिवांश नवव्या खेळाडूकडे. 5 टीम मध्ये
5 जण धावणार. जो जिंकेल तो सेमीफायनलला दाखल होईल. जे उर्वरित 2 संघ असेल ते सेमीफायनल खेळतील. त्याच्यात 2 संघ येतील. सेमीफायनलला जो संघ जाईल पहिला त्याला कंपल्सरी मॅच खेळावी लागेल. जो सेमीफायनल मध्ये 2 संघ जातील त्यांच्या चिठ्ठ्या उडल्या जातील आणि त्यातून ज्या टीमची चिठ्ठी येईल तो मेगा फायनल मध्ये दाखल होईल. ओके, धन्यवाद, थँक्यू. चला या वंश या साईडला या. अंपर्स उभा राहा, प्रॉपर लक्ष ठेवा.